व्हॅलेंटाईन्स डेच्या थोडं आधी म्हणजे 31 जानेवारीला पुणे व्हाया बिहार हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि त्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्याला उमेश कामत एका रोमॅन्टिक रोलमध्ये दिसणार आहे. उमेश पुन्हा एकदा एका रोमॅन्टिक रोलमध्ये या निमित्ताने म्हणजे काय काय स्पेशल आहे? स्पृहा, मृण्मयी, प्रिया, मुक्ता काय? माझ्यासाठी प्रेम सगळ्यात स्पेशल आहे. मला रोमॅन्टिक फिल्म्स करायला आवडतात. मला रोमॅन्टिक फिल्म्स पाहायला आवडतात. मला काय सांगू खरंच प्रेमात पडायला आवडतं. प्रेम पाहायला आवडतं. त्या त्यामुळे मी नाही कंटाळलो आणि मला मजा येते आणि सध्या माझं प्रेम आहे मृण्मयी अभितारा. खरंच खूप सध्या पुरतं माझं प्रेम आहे असं खरं तर म्हणणं जास्त रास्त ठरेल. नाही नाही कारण मला फार आवडला तू हा प्रश्न विचारलास, कारण हा प्रश्न मला पण सतत पडतो की काय आहे नक्की बाबा तुझं कसं आहे म्हणणं. आपल्या हाताला 5 बोटं आहेत की नाही, आपण असं म्हणू शकतो का आणि माझं पायाला पण आहे, दुसऱ्या हाताला पण आहेत, म्हणून सगळेच वापरायचे असतात असं नाही मुलाला. उमेश काही गोष्टी नाही पण खरंच आता मृण्मयी खूप स्पेशल आहे. खूप मनापासनं आणि छान. खरंच तू जसं म्हणाली जसं एकामागोमाग एक रोमॅन्टिक फिल्म्स येत आहेत, पण असं मला कधीच नाही वाटलं आहे. प्रत्येक फिल्म ही आधीच्या फिल्मच्या एक पाऊल पुढे असं मला वाटतं आणि तेच मला हवं आहे की प्रत्येक फिल्म प्रत्येक रोल हा माझा आधीच्या फिल्मपेक्षा पुढचा असा. म्हणजे अजून किती पुढची पावलं पडणार आहेत याचा विचार कर. म्हणजे कदाचित रोमॅन्टिक रोल्सनुसार तुझं वयही कमी कमी होत वगैरे जाणार आहे असं आहे का? असं जर वाटत असेल तर आनंदच आहे मला. मग मी त्याचंही क्रेडिट देईन माझ्या सहकलाकाराला. जर तिच्यामुळे जर मला असं काही होत असेल म्हणजे जास्त छान पण म्हणजे काय रोमॅन्टिक 16 वाटत आणि असेल 15 आणि 14 असा होणार? तू आहे तर 18 वर्षांचा फक्त. म्हणजे तुलाही 16 करायला लागणार आहे, लक्षात ठेव. हा 14 12. ॲक्च्युली थोड्या दिवसांनी उमेशचं वय काय हा प्रश्न होणार आहे जर अशा रेंजमध्ये रोमॅन्टिक मूवी झाला. एनिवेज पुणे व्हाया बिहार एक मराठी आणि बिहारी कल्चरचं फ्युजन इथे पाहायला मिळणार आहे आणि हे रोमॅन्टिक फ्युजन आहे. तर अर्थातच इतर लव्ह स्टोरीजपेक्षा उमेश तुझी ही लव्ह स्टोरी थोडी वेगळी असणार आहे. काय सांगशील? कसं आहे ना, मला असं नेहमी वाटतं की इतक्या व्यक्ती असतात आपल्या आजूबाजूला, पण अशी मला कुठली वाटली की एकासारखी दुसरी लव्ह स्टोरी आहे. जितक्या व्यक्ती तितक्या लव्ह स्टोरीज. त्यामुळे मला वाटतं की कुठलीही नवीन फिल्म ही आधीच्या फिल्मपेक्षा वेगळी असते. तशीच पुणे व्हाया बिहार ही सुद्धा फिल्म माझ्या आधीच्या फिल्म्सपेक्षा वेगळी आहे. गोष्ट वेगळी आहे, शूट करण्याची पद्धत वेगळी आहे, कॅरेक्टर्स वेगळे आहेत. त्यामुळे ती वेगळी आहे. वेगळी म्हणजे एवढं प्रत्येक माझी वेगळी अशा ह्याच्यातली वेगळी नाही, पण लव्ह स्टोरी आहे आणि जी मी आधीच्या फिल्म्सपेक्षा वेगळ्या पद्धतीने एन्जॉय केली. मला खूप समाधान मिळालं हे फिल्मची शूट करताना. कुठेच मला कंटाळा आला नाही आणि माझी उमेद अजून वाढली आहे की मी अजून पुढे 100 तरी लागोपाठ लव्ह स्टोरीज करू शकेन. मृण्मयी तुझ्यासोबत हरकत नाही. एक खूप चब्बी गोंडस अशी बिहारी मुलगी आम्हाला इथे पाहायला मिळणार आहे, घाऱ्या डोळ्यांची वगैरे वगैरे. तर हा एकंदर एक्सपिरियन्स कसा होता? सुपर्ब होता. एकतर मला खूप छान वाटलं की या कॅरेक्टरसाठी माझा विचार केला गेला, कारण शेवटी मग तो तुमच्यामधल्या ॲक्टिंग कपॅसिटीजवरती टाकलेला दिग्दर्शकांनी विश्वास असतो की तुम्ही बिहारी मुलगी उभी करू शकता. आणि माझ्यासाठी मेमोरेबल प्रवास होता. पुणे व्हाया बिहार या चित्रपटाच्या नावामध्येच एक प्रवास आहे, एक वेगवान प्रवास आहे आणि स्क्रीनवरचा सुद्धा किंवा ऑफस्क्रीनसुद्धा हा आयुष्यभर लक्षात राहील असा प्रवास होता माझा, किंवा अजूनही तो प्रवास चालू आहे. म्हणजे सिनेमा बनवतानाची सुद्धा प्रत्येक मुवमेंट आम्ही एन्जॉय केली होती, प्रत्येक मुवमेंट लक्षात राहिली आहे. ती बनल्यानंतरची सुद्धा आत्तापर्यंत जेवढ्या आम्ही मुवमेंट्स टीम म्हणून एकत्र येऊन सेलिब्रेट करतो आहे, शेअर करतो आहे, ती प्रत्येक मुवमेंट लक्षात आहे. सरप्राईजेसनी भरलेला असणारे हा चित्रपट दर्शकांसाठी, प्रेमाने भरलेला असणार आहे, प्रेमाच्या वेगवेगळ्या शेड्सनी भरलेला असणार आहे आणि अर्थातच माझ्या एका ऑल टुगेदर वेगळा रोल करण्याची संधी मला मिळाली विथ उमेश. मला असे एक प्रश्न विचारले जात नाहीत की प्रिया आणि स्पृहा आणि हे आणि ते लवकर विचारले जात. माझा लाडका हिरो उमेशच आहे आणि तो कायमच राहील. मी विचारू का? नाही 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 नाही. माझ्याकडे ऑप्शन्स आहेत. एक मिनिट, उमेश तुला मित्र म्हणून काही गोष्टी माहिती आहेत, पण म्हणजे सगळ्यात छान गोष्ट होती या सिनेमाची जी मला मिळाली ते म्हणजे उमेश मला मित्र म्हणून मिळाला. जेन्युइनली जे अभिताराचं रिलेशन होतं
मध्यंतरापर्यंत ते रिलेशन आम्ही शेअर करतोय. नाही मृण्मयी म्हणाली ते मला त्याच्या पुढे ॲड करावं असं वाटेल. बेसिकली मला असं वाटतंय की फिल्मचा जो उद्देश आहे ना, की ही फिल्म पाहिल्यानंतर प्रत्येक प्रेक्षकाला वाटलं पाहिजे की अशी मैत्री करायला हवी किंवा असं प्रेमात पडायला हवं. तर तो उद्देश मला असं वाटतंय फिल्मच्या शूटिंगच्या दरम्यानच पूर्ण झाला, कारण अशी एक छान मैत्रीण मला मिळाली. त्यामुळे मी फिल्मला थँक्यू म्हणणार नाही, पण खरंच यावरनं तुम्ही नक्की उदाहरण घ्या की आमची जर छान मैत्री होऊ शकते ह्या सिनेमाच्या निमित्ताने, तर हा सिनेमा पाहिल्यानंतर तुमची अशी छान मैत्री नक्कीच होऊ शकेल. याही पुढे जाऊन प्रेमातही पडू शकाल तुम्ही. सो ही फिल्म नक्की पहा. पुणे वाया बिहार जेव्हा हे नाव तुम्हाला दोघांना सांगितलं गेलं चित्रपटाचं, तेव्हा कुठेतरी मनात असं वाटलं नाही की हा चित्रपट पुढे जाऊन काहीतरी कॉन्ट्रोवर्सी करेल वगैरे असं? ही आता तुम्ही करण्यावरती आहे, ऑनेस्टली सांगते. तुम्ही जर का आता हेच लावून धरलं की कॉन्ट्रोवर्सी करायची तर तुम्ही भातातून सुद्धा निवडुंग उगवू शकता. म्हणजे खरोखरच ही ताकद मीडियामध्ये आहेच आहे. ऑनेस्टली तिथे राजस्थान असतं तर काय झालं असतं. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, सिनेमा बनवताना काही गृहीतकं असतात. जसं मॅथ्समध्ये असतं की तुम्ही काही गृहीतकं धरता आणि मग तो प्रॉब्लेम सुटतो. तसंच आहे की ती मुलगी बिहारची आहे, हा मुलगा मराठी आहे. तर इथे बिहारी आणि मराठी हे वाद नाहीच आहेत. प्रॉब्लेम आहे दोन परप्रांतीयांनी एकमेकांवर केलेलं प्रेम. मग कदाचित ते काय म्हणूयात कुठलाही इश्यू असू शकतो. तर हे प्रेम यशस्वी होतं, कारण प्रेमाला कुठलीही सीमा नसते, त्याला बंधनं नसतं, त्याला भाषेचं बंधन नसतं, त्याला प्रांताचं बंधन नसतं. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन प्रेम यशस्वी होतं आणि त्या प्रेमाला यशस्वी करण्यासाठी शेवटी त्या प्रांतातलीच माणसं कारणीभूत ठरतात. हाच बेसिक उद्देश आहे किंवा हाच बेसिक संदेश या फिल्ममधून दिला गेलेला. त्यातून जर का कोणाला तरी काय म्हणू खोड करायची असेल तर ते करूच शकतात. अजून एक शब्द आठवते मला, काय म्हणायचं, कुमकुमी आली. आता टाइमपास आणि हे सगळे चित्रपट येतात आणि ते खूप छान हिट होत आहेत. तर पुणे वाया बिहारकडून तुमच्या दोघांच्या काय अपेक्षा आहेत, काय असेल हा? या निमित्ताने मी प्रेक्षकांचे आभार नक्कीच मानेन, कारण मराठी आधीच्या काही महिन्यांपूर्वी नेहमी अशी ओरड असायची की या मराठी थिएटरमध्ये या मराठी सिनेमे बघायला. पण आता अशी परिस्थिती नाही आहे, आता बदलते परिस्थिती आणि छान रिस्पॉन्स मिळतो. सो थँक्यू. पण असाच ओघ चालू ठेवा. आमच्यावर जबाबदारी नक्कीच वाढली आहे की त्यामुळे चांगले सिनेमे करणं गरजेचं आहे. तर प्रेक्षक येत आहेत. सो आम्ही चांगले सिनेमे करत राहू याची तुम्हाला खात्री देतो. पण तुम्ही असाच ओघ चालू ठेवा. तुला काही सांगायचं आहे का? हेच आहे, हात वर कर मम. अगदी फार गोड छान फ्रेंडशिप आहे, इंटरवलपर्यंतची दिसली आहे. नेक्स्ट आम्ही चित्रपटात पाहू. हे होते उमेश आणि मृण्मयी. 31 जानेवारीला चित्रपट रिलीज होते. सर्वांनी आवर्जून पहा. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.